मुंबई सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवा सेनेचा डंका, राखीव प्रवर्गातील 5ही जागांवर युवा सेनेचा विजय, तर खुल्या प्रवर्गातही युवा सेनेच्या उमेदवारांची विजयी वाटचाल. मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर धनश्री सहस्त्रबुद्धे नावाच्या महिलेकडून तोडफोड, फडणवीसांच्या नावाची पाटीही काढून फेकली. महिला भाजपचीच कार्यकर्ती असल्याचा दावा. एखादी आपली बहीण चिडली असल्यास तिची व्यथा समजून घेणार. तोडफोड प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, तर महिलेला कुणीतरी मुद्दाम पाठवल्याचाही संशय व्यक्त. मंत्रालयाच्या सचिव गेटवर बंदोबस्तातील पोलिसांचं निलंबन होणार. एक अधिकारी आणि काही पोलीस कर्मचारी बंदोबस्ताला तैनात असल्याची माहिती. अप्पर पोलीस आयुक्त विनीता साहूंकडून चौकशी सुरू. सोमवारपर्यंत अक्षयचा मृतदेह दफन करा, जागा उपलब्ध करून द्या. कोर्टाचे राज्य सरकारला आदेश. अक्षयचा मृतदेह दफन करायला बदलापूर, अंबरनाथ आणि कळव्यात विरोध. आरोपी अक्षयच्या मृतदेहाच्या दफनविधीसाठी जमीन उपलब्ध करून देण्याची सरकारची जबाबदारी. प्रशासन योग्य ती कारवाई करेल, फडणवीसांची माहिती. अमित शहांच्या टार्गेटवर आता मुंबई. 1 किंवा 2 ऑक्टोबरला शहा मुंबई दौऱ्यावर. डेंजर झोनमधील मतदारसंघांचा विभागनिहाय आढावा घेणार. औरंगजेबांप्रमाणे अमित शहांनी महाराष्ट्रात तंबू ठोकला तरी भाजप विजयी होणार नाही. भाजपकडून राज्याच्या तख्तावर तकला दुमाणसं. संजय राऊतांचा हल्लाबोल. विधानसभा निवडणूक 1 टप्प्यात घ्या. निवडणूक खर्चाची मर्यादा 40 लाखांच्या वर वाढवा. अजित पवार गटासह शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी. अतिवृष्टीचा राज्यातील 12 जिल्ह्यांना फटका. 33,000 हेक्टरवरील पिकं पाण्यात. सोयाबीन, मका, उडीदसह कापूस, कांदा आणि भाजीपाल्याचं नुकसान.